सातवाहन काळ हा महाराष्ट्रातील सर्वात प्राचीन कालखंड आहे. सातवाहन कालखंडामध्ये महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या उलाढाली झाल्या. त्या राजकीय असतील, सामाजिक असतील, सांस्कृतिक असतील, कला आणि स्थापत्याच्या असतील किंवा आर्थिक असतील. या सातवाहन काळाची सर्वात विशेष गोष्ट म्हणजे या सातवाहन काळामध्ये भारताचा रोमसोबत जो व्यापारी संबंध होता, तो रोमसोबतचा व्यापारी संबंध उत्खननाच्या स्वरूपामधून किंवा गाथासप्तसई नावाच्या एका सातवाहन काळातल्या समकालीन ग्रंथातून किंवा तत्कालीन काही प्रवासी जे भारतामध्ये आले होते, त्या प्रवाशांच्या वृत्तांतामधून आपल्याला समजला. या सातवाहन काळामध्ये नेमकी अर्थव्यवस्था कशी होती? तत्कालीन महाराष्ट्रामध्ये नेमक्या कुठल्या-कुठल्या गोष्टींमधून आर्थिक उत्पन्न होत होतं? तत्कालीन लोकांचा मुख्य व्यवसाय काय होता? ही जी अर्थव्यवस्था चालत होती, तो जो व्यापार होता, तो व्यापार नेमका कुठल्या गोष्टींवर व्हायचा? कुठल्या ठिकाणाहून व्हायचा? ती व्यापारी केंद्र कुठली होती? महाराष्ट्राला सुवर्णकाळ दाखवणारं हे सातवाहन घराणं, जे इसवी सन पूर्व पहिल्या शतकामध्ये उदयास आलं आणि इसवी सनाच्या नंतर पहिल्या शतकापर्यंत किंवा दुसऱ्या शतकाच्या सुरुवातीच्या काही कालखंडापर्यंत या महाराष्ट्रावर सत्ता गाजवत होतं. या सातवाहन घराण्याची महाराष्ट्राची 2000 वर्षापूर्वीची एकूणच आर्थिक परिस्थिती कशी होती? तत्कालीन व्यापारी धोरण कसं होतं? तत्कालीन लोकांचा मुख्य व्यवसाय काय होता? याविषयीची माहिती आपण आजच्या या व्हिडिओमधून घेणार आहेत. नमस्कार, माझं नाव केतन आणि तुम्ही पाहताय बोल व्हिडिओ. सातवाहन कालखंडामध्ये शेती हा तत्कालीन लोकांचा मुख्य व्यवसाय होता. महाराष्ट्रामध्ये शेतीला सुरुवात ही जवळजवळ 4500-5000 वर्षा आधीपासून झाली असली तरीसुद्धा सातवाहन कालखंडामध्ये या शेतीला खूप मोठं वैभव प्राप्त झालं. शेतीसोबत तत्कालीन लोकं व्यापारही करायचे. उत्खननाच्या स्वरूपामधून किंवा तत्कालीन ग्रंथांमधून आपल्याला तत्कालीन अर्थव्यवस्था कशी होती याची अनेक उदाहरणं मिळालेली आहेत. तत्कालीन महाराष्ट्रामध्ये जी शेती व्हायची त्याच्यामध्ये मुख्य करून तांदूळ पिकवलं जायचं. भात हा तत्कालीन लोकांचा मुख्य आहाराचा पदार्थ असावा. कारण ते झालेल्या उत्खननामध्ये भातापासून तयार करण्यात आलेली जी एक रेसिपी आहे, ज्याला आपण आजच्या भाषेमध्ये खिचडी म्हणतो, ती खिचडी किंवा खिचडी सदृश एक रेसिपी त्यावेळेस आपल्याला उत्खननाच्या स्वरूपात सापडलेली होती. त्याचे अवशेष आपल्याला सापडलेले होते. तांदूळ आणि गहू सोबतच त्यावेळेसच्या लोकांनी बरेच कडधान्य असलेली पिकं घेतली होती. त्याच्यामध्ये भुईमुगासारखी पिकं असतील किंवा हरभऱ्यासारखी असतील अशी पिकं त्याही वेळेस घेतल्या जायची. गोदावरी, कृष्णा, तापी, भीमा, मांजरा या मुख्य नद्यांच्या प्रदेशामध्ये बसलेल्या या सातवाहन घराण्याने या नद्यांच्या पाण्याचा शेतीसाठी प्रचंड वापर करून घेतला. पण या नद्यांमुळेच तत्कालीन शेतीला महापुराचे सुद्धा नुकसान झालेलं होतं. महापुरामुळे सुद्धा नुकसान झालेलं होतं किंवा निसर्गाचे सुद्धा धोके त्यावेळेसच्याही शेतीला होते. पैठण इथं सुद्धा ज्या नदीकिनारी ज्या शेती होत्या, त्या शेतीला महापुराचा फटका बसल्याचं उत्खननाच्या स्वरूपामध्ये आपल्याला पुरावे आढळले आहेत. त्यावेळेस जी शेती व्हायची, ती शेती ही नांगराच्या सहाय्याने व्हायची. म्हणजे आजच्या काळामध्ये आपण लोखंडी नांगर वापरतो, त्यावेळेसचे शेतकरी छोटा नांगर वापरायचे लाकडाचा. त्याला त्यावेळेस गाथासप्तसईमध्ये हाल या नावाने संबोधलं जायचं आणि त्या हालामुळेच तत्कालीन शेतकऱ्यांना हलिक या नावाने संबोधलं गेलेलं गाथासप्तशतीच्या ग्रंथामध्ये आपल्याला वाचायला मिळतं. गाथासप्तशती किंवा गाथासप्तसई हा हाल नावाचा एक राजा होता आणि त्या राजाने जवळजवळ 700 किंवा त्याहीपेक्षा जास्त काही गाथा एकत्रित करून त्याचं संकलन केलेलं होतं. त्याच्यामुळे त्याला गाथासप्तसई असं म्हणतात. गाथासप्तसईमधल्या काही गाथा या नंतरच्याही काळामध्ये त्या ग्रंथामध्ये ॲड करण्यात आल्या असाव्यात असा अभ्यासकांचा अंदाज आहे. परंतु सातवाहन कालखंडातील म्हणजे जवळजवळ 2000 वर्ष आधी रचण्यात आलेला हा ग्रंथ सातवाहन काळातील महाराष्ट्राच्या धार्मिक, आध्यात्मिक, सांस्कृतिक किंवा आर्थिक वगैरे या सगळ्या गोष्टींची माहिती देणारा अतिशय महत्त्वाचा ग्रंथ म्हणून या गाथासप्तसईकडे बघितला जातो. आणखीन एक विशेष गोष्ट म्हणजे या सातवाहन कालखंडामध्ये अनेक ठिकाणी पाण्याची व्यवस्था निर्माण करण्यात आली होती. शेतीसाठी त्यांनी अनेक ठिकाणी तलाव खोदले होते. त्याचसोबत वाहत्या नदीवर किंवा ओढ्यावर बंधारे घालून ते पाणी अडवून तेही पाणी शेतीकडे वळवलं होतं आणि याचा वापर ते फळबागांच्या लागवडीसाठी करायचे. ऋषभनाथ नावाच्या एका राजाचा शिलालेख आपल्याला तत्कालीन कालखंडामध्ये सापडतो आणि त्या राजाने त्यावेळेस नारळाची झाडं लावण्यासाठी आपल्या लोकांना आदेश दिले होते आणि काही आर्थिक तरतूद केलेली होती असं आपल्याला ऋषभदत्ताच्या त्या शिलालेखामध्ये वाचायला मिळतं. त्याचसोबत त्या कालखंडामध्ये ज्या काही लेण्या निर्माण करण्यात आल्या त्याच्यामध्ये कान्हेरीची लेणी असेल, कार्ल्याची लेणी असेल, कोंढाण्याची लेणी असेल, कोंडिवटेची लेणी असेल किंवा पितळखोऱ्याची लेणी असेल, याही ठिकाणी आपल्याला वाहत्या पाण्यावर, वाहत्या ओढ्यावर बांध घालून ते पाणी अडवण्याची कितीतरी उदाहरणं पाहायला मिळतात. एवढंच नाही तर गाथासप्तसई नावाच्या ग्रंथामध्ये ज्या 700 ओव्या आहेत त्यापैकी 450 ओव्या ह्या पाणी आणि पाण्यासाठी तयार केलेली जी व्यवस्था असते पाणपोई याच्यावर रचण्यात आल्यात. याच्यावरून आपण सहज अंदाज काढू शकतो की सातवाहन कालखंडातील लोकांचं पाण्याविषयी किती आकर्षण होतं आणि पाणी आणि पाण्यापासून निर्माण करण्यात येणाऱ्या सुविधा यावर त्यांनी किती लक्ष दिलेलं होतं. याच कालखंडातल्या लोकांनी शेतीसोबतच व्यापारालाही आपलं मुख्य कमाईचं साधन म्हणून पाहिलं होतं. व्यापाराची प्रचंड प्रमाणामध्ये इथं वाढ झाली होती. अनेक नव्या बंदरांचा विकास झाला होता. कल्याण बंदर हे तत्कालीन अतिशय प्रसिद्ध बंदर होतं. नाणेघाट आपल्याला माहिती आहे. नाणेघाटामध्ये नागनिका राणीचा शिलालेख आपल्याला वाचायला मिळतो. त्या शिलालेखामध्ये नागनिका राणीची संपूर्ण कारकीर्द तिने लिहून ठेवलेली आहे. त्या नाणेघाटामध्ये सुद्धा येणाऱ्या जाणाऱ्या व्यापाऱ्यांच्या निवासस्थानासाठी तिथं लेणी खोदलेली होती.
त्या व्यापाऱ्यांना पाण्याची सोय व्हावी म्हणून त्या वाटेवर नाणेघाटाच्या रस्त्यावर अनेक पाण्याच्या टाक्यांची निर्मितीही करण्यात आली होती. त्याचसोबत तत्कालीन कालखंडामध्ये मौल्यवान रत्न, हस्तिदंती वस्तू किंवा महागडे कपडे म्हणजे जे आपण मौल्यवान कापड ज्याला म्हणतो ते मौल्यवान कापड किंवा कापूस यांची भारतातून निर्यात केली जायची. जी काही बंदरं होती कल्याणसारखी, सोपारासारखी या बंदरांमधून हा सगळा माल भारतामधून किंवा महाराष्ट्रामधून तयार केला जायचा आणि या बंदरामार्फत तो रोमला जायचा. यासोबतच आपण त्यावेळेस रोममधून किंवा ग्रीसमधून वेगवेगळ्या प्रकारच्या मौल्यवान रत्नांची किंवा मातीपासून तयार केलेल्या खेळण्यांची किंवा इतर काही मौल्यवान कापडांची वगैरे आपण आयात करायचो. उत्खननाच्या मार्फत सापडलेली जी मद्यकुंभ आहेत त्याच्यावरून आपण सहज अंदाज लावू शकतो की तत्कालीन काळामध्ये रोमवरून आपण मद्य आयात केलेलं होतं. याचसोबत गाथासत्य सही किंवा तत्कालीन प्रवाशांचे जर रेकॉर्ड्स आपण तपासले तर त्याच्यामध्ये आपण रोममधून किंवा ग्रीसमधून अतिशय सुंदर स्त्रियांना सुद्धा बाहेरच्या भागामधून महाराष्ट्रामध्ये व्यापाराच्या माध्यमातून आणलं होतं किंवा त्यांना आयात केलं होतं याचे उल्लेख आपल्याला वाचायला मिळतात. बैलगाडीच्या माध्यमातून आणि जनावरांवर लादून हा सगळा माल महाराष्ट्रातल्या मुख्य व्यापारी केंद्रांमधून बंदरांपर्यंत जायचा आणि तिथून तो रोमला जायचा आणि त्याच पद्धतीने बैलगाडी आणि प्राण्यांचा वापर करून तो माल परत महाराष्ट्रातल्या मुख्य व्यापारी केंद्रांपर्यंत आणला जायचा. पैठण, भोकरदन किंवा तेरमधून उत्तरेमध्ये, पश्चिमेमध्ये आणि पूर्वेकडे आणि दक्षिणेकडे अशा चारही ठिकाणी माल जायचा. या तीनही व्यापारी केंद्रांवर जवळजवळ रोम आणि ग्रीसमधून आलेल्या काही व्यापाऱ्यांचा मुक्कामही पडला होता. अलीकडेच तेरच्या उत्खननामध्ये मिळालेली एक मातीपासून तयार करण्यात आलेली बाहुली आणि पोम्पईच्या उत्खनात सापडलेली मातीपासून तयार केलेली बाहुली या अगदी सेम आहेत. हाही एक पुरावा तेरमध्ये आणि रोममध्ये व्यापारी संबंध होता याची आपल्याला जुळणी करून देतो किंवा याच्याविषयी आपल्याला स्पष्ट पुरावा देतो. आपण जी काही मौल्यवान वस्तू या इटली किंवा रोममधून आयात करायचो त्याच्यामध्ये मुख्य करून इटालियन तांब, जस्तापासून तयार करण्यात आलेले मणी, सोने, चांदी, रत्न, काचेपासून तयार करण्यात आलेल्या वस्तू, मौल्यवान कापड, नक्षीकाम केलेली भांडी आणि त्याच्यासोबत काही मद्यकुंभ यांचाही समावेश व्हायचा. पैठण येथे उत्कृष्ट मणी तयार केली जायची आणि पैठण येथे तयार करण्यात आलेल्या मण्यांना रोम आणि ग्रीसमधून प्रचंड मागणी होती. एकंदरीत सातवाहन कालखंडामध्ये लाभलेल्या राजकीय स्थैर्यामुळे आर्थिक विकास करण्यासाठी फार मोठ्या प्रमाणामध्ये वाव मिळाला होता. मान्सून वाऱ्याचा शोध लागल्यामुळे पश्चिमात्य व्यापारी किंवा पश्चिमेकडील व्यापारी हे भारतामध्ये व्यापार करण्यासाठी येऊ लागले. व्यापाराला चालना मिळाली. बौद्ध धर्माने व्यापाऱ्यांच्या संघटना भक्कम केल्या. कारण तत्कालीन कालखंडामध्ये बौद्ध धर्मांनी ज्या काही लेण्या खोदल्या होत्या त्या लेण्यांचा वापर हा व्यापाऱ्यांना आश्रयासाठी किंवा आसरा देण्यासाठी केला होता. तत्कालीन कालखंडामध्ये खोदलेली नाशिक येथील त्रिरश्मी लेणी आणि त्या त्रिरश्मी लेणीमध्ये असणारा गौतमीपुत्राचा शिलालेख याच्यामधून आपल्याला अशीच एक मौल्यवान माहिती मिळते. त्या लेणीच्या पूर्ण संगोपनासाठी किंवा त्या देखभालीसाठी जी काही शेतजमीन दिलेली होती त्या शेतजमिनीला गौतमीपुत्र सातकर्णीने विशिष्ट मोबदला देऊन शेतकऱ्यांकडून विकत घेतलं होतं आणि त्याच्यानंतर त्या शेतजमिनीतून मिळणारं उत्पन्न हे त्या त्रिरश्मी लेण्यांसाठी लावून दिलेलं होतं. याचा अर्थ काय तर तत्कालीन कालखंडामध्ये राजाने अतिशय योग्य मोबदला देऊन ती शेतजमीन विकत घेतली होती आणि तत्कालीन बौद्ध भिक्खू संघाला बळकटी देण्यासाठी, आर्थिक सहाय्य करण्यासाठी ती शेतजमिनीचं पूर्ण उत्पन्न हे त्या त्रिरश्मी लेणीमधल्या बौद्ध संघाला दिलेलं होतं आणि त्याचा वापर पुढे व्यापाऱ्यांसाठी झाला. म्हणजेच काय तर तत्कालीन काळामध्ये शेती आणि व्यापार ही उत्पन्नाची प्रमुख साधनं होती. व्यापाऱ्यांनी पश्चिम समुद्र प्रवासाचा धोका पत्करून सातवाहन साम्राज्यातील मालाला युरोपामध्ये बाजारपेठ उपलब्ध करून दिली. त्यामध्ये एकाधिकार निर्माण केला. अशा प्रकारची समृद्धी सातवाहन कालखंडानंतर महाराष्ट्राला मिळण्यासाठी तब्बल 300 ते 400 वर्षाचा कालखंड जावा लागला आणि वाकाटक काळामध्ये परत एकदा महाराष्ट्राला सुवर्णयुग पाहायला मिळालं. महाराष्ट्रामध्ये पुन्हा एकदा व्यापाराची किंवा आर्थिक उलाढालीची फार मोठ्या प्रमाणामध्ये सुरुवात झाली आणि महाराष्ट्र पुन्हा एकदा संपन्नतेच्या दिशेने चालू लागलं. तुम्हाला ही माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट करून सांगा. आणखीन कुठली माहिती तुम्हाला ऐकायला आवडेल हेही आम्हाला कमेंट करून सांगा. आम्ही ती माहिती निश्चित तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करू आणि बोल व्हिडिओच्या YouTube चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.